रामायण आपण हजारो वर्षांपासून ऐकतोय. राम कोणाचा? कुणी म्हणतं तो अयोध्येचा राजा, कुणी म्हणतं तो आदर्श पुत्र, तर कुणी म्हणतं तो साक्षात विष्णूचा अवतार. पण या संपूर्ण रामायणाच्या केंद्रस्थानी असलेल्या एका स्त्रीचं काय, जिच्या नावाशिवाय रामाचं नावही अपूर्ण राहतं? ती म्हणजे सीता. काय असेल सीतेच्या मनाची अवस्था जेव्हा एका क्षणात राजवैभव सोडून तिला वनवासात जावं लागलं? काय वाटलं असेल तिला जेव्हा रावणाच्या कैदेत असताना तिला स्वतःच्या चारित्र्याची साक्ष द्यावी लागली? आणि काय होतं ते दुःख जेव्हा गरोदर असताना तिला पुन्हा एकदा त्यागलं गेलं? आज आपण रामायणाची हीच कथा पाहणार आहोत, पण एका वेगळ्या नजरेतून. आपण आज अशा 3 महान पुस्तकांचा धांडोळा घेणार आहोत ज्यांनी सीतेच्या अस्तित्वाचे वेगवेगळे कंगोरे उलगडले. साने गुरुजींची भावुक सीता, सुमती क्षेत्रमाळे यांची तेजस्वी सीता आणि देना मरियम यांची आध्यात्मिक सीता. या तिघांच्या सीतायनमधून आज आपण सीतेचा एक प्रवास अनुभवणार आहोत. चला तर मग सुरू करूया एक अनोखा प्रवास, सीतायन. सुरुवात करूया आपल्या लाडक्या साने गुरुजींच्या सीतायन या पुस्तकापासून. गुरुजींनी जेव्हा लेखणी हातात घेतली तेव्हा त्यांनी सीतेमधली स्त्री शोधली. साने गुरुजींची सीता ही केवळ एक देवी नाही, तर ती एक अत्यंत संवेदनशील, प्रेमळ आणि दुःखाचे डोंगर पेलणारी एक साधी स्त्री आहे. गुरुजी लिहितात की सीतेचं दुःख हे केवळ तिचे वैयक्तिक दुःख नाही, तर ते जगातील प्रत्येक सोशिक आणि सहनशील स्त्रीचे प्रतीक आहे. वनवासाला निघताना सीता रामाला म्हणते, जिथे तुम्ही तिथेच माझी अयोध्या. या एका वाक्यात तिने तिचे सर्व सुख विसर्जित केले होते. पण गुरुजींनी यात एक खूप सुंदर पैलू दाखवला आहे, तो म्हणजे सीतेचे निसर्गाशी असलेले नाते. राजमहालात वाढलेली ही राजकन्या जेव्हा दंडकारण्यात येते तेव्हा ती तिथल्या वेलींशी, पक्ष्यांशी आणि मातीशी संवाद साधते. तिच्या मनात रामाबद्दल अथांग प्रेम आहे, पण त्याचवेळी स्वतःच्या नशिबाबद्दल एक शांत खेदही आहे. साने गुरुजींनी सीतेच्या मातृत्वाचा पदर इतका सुरेख विणला आहे की जेव्हा ती लवकुशाला वाढवते तेव्हा तिचं दुःख तिच्या वात्सल्यापुढे फिकं पडतं. गुरुजींच्या शब्दातली आर्तता आपल्याला सीतेच्या डोळ्यातलं पाणी दाखवते, पण ते पाणी असहाय असल्याचं नाही, तर ते तिच्या संयमाचं प्रतीक आहे. आता वळूया एका वेगळ्या पैलूकडे. डॉक्टर सुमती क्षेत्रमाळे यांनी जेव्हा सीतायन हे लिहिलं तेव्हा त्यांनी सीतेला एक नवी ओळख दिली. इथे सीता केवळ रडणारी किंवा सोसणारी नाही, तर ती विदुषी आहे, ती ज्ञानी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती प्रचंड स्वाभिमानी आहे. सुमतीबाईंच्या लेखणीतून जाणवतं की सीता ही राजा जनकाची मुलगी आहे, ज्या जनकाने तिला तत्वज्ञानाचे बाळकडू दिले होते. मिथिलेच्या दरबारात मोठमोठ्या पंडितांशी संवाद साधणारी ही सीता जेव्हा अयोध्येत येते तेव्हा ती केवळ एक सून नसते, तर ती एक विचारवंत असते. या पुस्तकातला सर्वात प्रभावी प्रसंग म्हणजे अग्निपरीक्षा. पारंपरिक कथेत आपण पाहतो की सीतेने अग्निपरीक्षा दिली, पण सुमतीबाईंच्या सीतायनमध्ये जेव्हा सीता अग्नीत उतरते तेव्हा तिच्या डोळ्यात रामाबद्दल राग नसून एक करारी प्रश्न असतो. तो प्रश्न समाजाच्या त्या मानसिकतेबद्दल असतो जो एका स्त्रीच्या चारित्र्यावर बोट ठेवतो. आणि जेव्हा शेवटी ती धरणी मातेच्या कुशीत विलीन होते तेव्हा तो तिचा पराभव नसतो, ती एक घोषणा असते की आता बस झालं. एका स्त्रीने किती वेळा स्वतःला सिद्ध करायचं? सुमतीबाईंची सीता आपल्याला ताठ कण्याने जगायला शिकवते. आणि आता आपण अशा एका वळणावर येतो जिथे सीतेचा प्रवास पारलौकिक होतो. देना मरियम यांच्या सीतायन या पुस्तकाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला सीतेचे योगिनी स्वरूप भेटते. हे पुस्तक मूळ इंग्रजी आहे, पण त्याचा मराठी अनुवाद आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. देना मरियम म्हणतात की सीतेला आधीपासूनच ठाऊक होतं की हे सगळं का घडतंय. ती केवळ रामाची पत्नी नव्हती, तर ती आदिशक्ती होती. ती अयोध्येत आली ती रामासाठी नाही, तर एका मोठ्या दैवी कार्यासाठी. अशोक वाटिकेत जेव्हा सीता बसलेली असते तेव्हा ती रडत नसते, ती साक्षी भावात असते. रावणाशी संवाद साधताना ती त्याला तुच्छ लेखते, कारण तिला रावणाचा अहंकाराचा अंत स्पष्ट दिसत असतो. यात एक अतिशय सुंदर विचार मांडला आहे, तो म्हणजे सायन्स ऑफ व्हायब्रेशन्स. लंकेसारख्या नकारात्मक ठिकाणी राहूनही सीतेने स्वतःची ऊर्जा कशी टिकवली होती, तर ती तिच्या ध्यानामुळे आणि आंतरिक शांततेमुळे. मरियम यांच्या मते सीता ही दुःखाच्या पलीकडे गेलेली एक महाशक्ती आहे. तिचं वनवासात जाणं, तिचं अपहरण होणं हे सगळं एका ठरलेल्या योजनेचा भाग होता, जे तिने हसत मुखाने स्वीकारलं होतं. इथे सीता आपल्याला जीवनातील संकटांकडे प्रेक्षक म्हणून कसं पाहायचं हे शिकवते. जेव्हा आपण या 3ही सीतायनचा विचार करतो तेव्हा आपल्याला सीतेची एक पूर्ण प्रतिमा मिळते. साने गुरुजी आपल्याला सीतेची ममता आणि भावना शिकवतात. सुमती क्षेत्रमाळे आपल्याला सीतेचा स्वाभिमान आणि तेज दाखवतात आणि देना मरियम आपल्याला सीतेचे आध्यात्मिक सामर्थ्य आणि ज्ञान देतात.
सीता ही केवळ रामायणातील एक पात्र नाही, तर ती मानवी जीवनाच्या संघर्षाचे आणि विजयाचे प्रतीक आहे. ती प्रत्येक स्त्रीमध्ये असलेल्या सहनशीलतेची सीमा आहे आणि त्याचवेळी ती अन्यायाविरुद्ध उभा राहणाऱ्या आत्मसन्मानाची ज्योत ही आहे. सीतायन वाचणं म्हणजे स्वतःच्या अंतर्मनाचा प्रवास करण्यासारखा आहे. मला खात्री आहे की सीतेचे हे तीनही पैलू ऐकल्यानंतर रामायणाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन नक्कीच बदलला असेल. तुम्हाला सीतेचा कोणता पैलू सर्वात जास्त भावला? ती हळवी सीता, ती स्वाभिमानी सीता, की ती योगिनी सीता? कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही पुस्तकं वाचायची असतील तर देना मरियम यांच्या पुस्तकाचा अनुवाद सारथी प्रकाशनाने उपलब्ध करून दिला आहे. साने गुरुजी आणि सुमतीबाईंची पुस्तकं तर आपल्या मराठी साहित्याचा अनमोल ठेवा आहेतच. या तीनही पुस्तकांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पहा. अशाच नवनवीन पुस्तकांच्या आणि कथांच्या प्रवासासाठी मनाचे टॉक्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर विषयासोबत. तोपर्यंत वाचत रहा.